नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची आपण भक्ती करतो, आपण आध्यात्मिक मार्गावरती आहोत. त्यासोबतच आपण आपल्या जीवनामध्ये काही बदल देखील करायला हवेत किंवा काही नियम आपण आवर्जून आपल्या जीवनाला लावून घ्यायला हवेत. जसं की आपण आपल्या स्वतःमध्ये धैर्य आणायला हवं, सहनशीलता आणायला हवी. म्हणजे कसलीही परिस्थिती आपल्यासमोर जरी असली तरीसुद्धा धैर्याने आणि जर सहनशीलतेने जर आपण त्या परिस्थितीला सामोरं गेलं तर आपलं डोकं शांत राहते आणि आपल्याला उत्तम त्यामधून उत्तर मिळते किंवा ती परिस्थिती आपल्याला कशी हँडल करायची याबद्दल समजते. जेव्हाही आपण खूप पॅनिक होतो किंवा अशी काहीतरी सिच्युएशन आपल्यासमोर येते म्हणजे जी घाबरण्यासारखी असते किंवा पॅनिक होण्यासारखी असते, मग त्यावेळी आपण खूप पॅनिक झाल्याच्या नंतर आपल्याला सुचत नाही, आपलं डोकं शांत राहत नाही. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीला धैर्याने आणि सहनशीलतेने जर का समोर गेलं तर जी येणारी समोरची परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही बघाल की आपल्याला समोर एखादा प्रश्न येऊन उभा राहतो, एखादा प्रॉब्लेम येऊन उभा राहतो आणि आपण खूप टेन्शन घेतो त्या गोष्टीचं की आता पुढे कसं होणार. म्हणजे आपण खूप दूरचा विचार करतो आणि आपल्याला त्यामुळे टेन्शन येते. आपण आपली जी विचार करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती थांबून जाते. परंतु जेव्हा आपण धैर्याने आणि सहनशीलतेने त्या परिस्थितीला सामोर जातो तेव्हा त्यावेळी आपल्याला एक चांगलं उत्तर मिळते किंवा एक चांगलं त्यातून काहीतरी शिकण्यासाठी मिळते. त्यामुळे कुठलीही परिस्थिती आपल्यासमोर जर आली तरीसुद्धा महाराजांवरचा विश्वास आणि आपलं धैर्य आणि सहनशीलता जी आहे ती ढळू द्यायची नाही. म्हणजे आजकाल आपण बघतो की रिझल्ट वगैरे लागतात, मग त्यावेळी आपण बघतो की रिझल्ट लागल्याच्या नंतर अशी काहीतरी न्यूज आपल्या कानावरती येतेच. म्हणजे 10चा रिझल्ट असो किंवा 12चा रिझल्ट असो, तो लागल्याच्या नंतर एक तरी असं म्हणजे कानावरती येते की या मुलीने सुसाईड केलं किंवा त्या मुलाने सुसाईड केलं कमी मार्क्स पडल्यामुळे. तर ही खूप म्हणजे कशी गोष्ट आहे की खूप म्हणजे वाईट तर गोष्ट आहेच की एवढे छोटे मुलं मुली जे आहेत ते टेन्शन सहन करू शकत नाही, सहनशीलता म्हणजे त्यांच्या अंगी नाही आहे. तर त्यांना जेव्हा टेन्शन येते की म्हणजे आपण सांगू शकत नाही की ज्याला म्हणजे आता कुणालाच असं वाटत नाही की आपण आपलं जीवन संपवावं, परंतु ही एक फॅक्ट आहे की जेव्हा म्हणजे असं काही गोष्टी समोर येतात त्यावेळी त्या व्यक्तीची मनाची परिस्थिती काय आहे आपल्याला माहीत नाही. त्यामुळेच आपण अतिशय लहानपणापासूनच मुलांना अध्यात्माकडे वळवावं, आध्यात्मिक गोष्टी त्यांना सांगाव्या, महाराजांच्या गोष्टी त्यांना सांगाव्या, आपले संत चरित्र त्यांना सांगावे, रामाच्या गोष्टी सांगाव्या, कृष्णाच्या गोष्टी सांगाव्या, जेणेकरून सहनशीलता आणि धैर्य जे आहे ते स्वतःमध्ये येईल आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे त्याला आळा बसेल. कारण आपलं जे आयुष्य आहे ते 10वीच्या एक्झाममध्ये किती पर्सेंटेज पडले किंवा 12वीच्या एक्झाममध्ये किती पर्सेंटेज पडले यावरती थांबत नाही. आपलं आयुष्य अजूनही पुढं असते. जसं म्हणजे 12th झाल्याच्या नंतर खरी परीक्षा असते की काय करणार नाही. ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर जॉब असतो, जॉब झाल्याच्या नंतर लग्न असते, लग्न झाल्याच्या नंतर मुलं बाळं असतात, त्यांचं टेन्शन वेगळं असते. त्यानंतर म्हातारपणातले जे असतात म्हणजे हे आपली जी अगोदरची पिढी आहे किंवा आपण ज्या पिढीमध्ये आहोत त्यांच्या म्हणजे आपल्या अंगी थोडं तरी सहनशीलता आहे, थोडं तरी आपण धैर्याने सामोरं जातो. परंतु ही जी नवीन पिढी आहे यामध्ये खरंच सांगते की धैर्य नाही, सहनशीलता नाही. त्यामुळे आपण धैर्याने आणि सहनशीलताने म्हणजे फक्त ते मुलं मुलीच नाही तर असे असंख्य मोठे जे देखील व्यक्ती आहेत. म्हणजे एक 15 दिवसापूर्वीच आमच्या इकडे एक घटना घडली. माझी मैत्रीण आहे, तिचे चुलत सासरे आहेत म्हणजे तिच्या सासऱ्याचे सख्खे भाऊ. तर ते 80 वर्षाचे होते तरीसुद्धा त्यांनी सुसाईड केलं. सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवली. म्हणजे त्यांची मुलं मुली जे आहेत ते अतिशय चांगल्या पोस्टवरती आहेत. ते स्वतः देखील खूप चांगल्या गव्हर्नमेंट जॉबला होते, गव्हर्नमेंट सर्वंट ते होते, रिटायर होते, 80 वर्षाचे होते. अतिशय सुंदर छान आयुष्य होतं. म्हणजे त्यांना पत्नी नव्हती, परंतु मुलं मुली जे आहेत किंवा नातवंड जे आहेत ते अतिशय प्रेमाने त्यांना वागवायचे. सगळं काही व्यवस्थित असताना देखील त्यांचं जीवन त्यांना संपवावं वाटलं. कारण हेच की धैर्य नाही किंवा सहनशीलता नाही. जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. म्हणजे सगळ्यांनी त्यांची खूप निंदा केली, परंतु आता ज्याला असं करण्याची इच्छा होते त्या व्यक्तीलाच त्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. परंतु आपलं जीवन संपवणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे. आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे की आपलं जीवन संपवणं हा सगळ्यात मोठा अपराध आहे आणि प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगण्यासाठी आपल्याला उरलेलं आयुष्य परत भोगण्यासाठी यावं लागते. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये वाचलेलं आहे, अन्य ग्रंथामध्ये देखील हे सांगितलं आहे की आपलं प्रारब्ध आपल्याला भोगूनच संपवावं लागते. तर बेटर हेच आहे की ते आपण आनंदाने भोगावं. म्हणजे कसल्याही गोष्टी आपल्यासमोर आल्या, कुणीही या जगामध्ये सुखी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपडाऊन्स आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. आयुष्य असंच आहे. आयुष्य हे सुख दुःखाशिवाय आयुष्य आपलं घडत नसते. त्यामुळे
आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये महाराजांवरचा जो विश्वास आहे तो ढळू द्यायचा नाही. आज असे दिवस आहे, जी वेळ आहे ती हळूहळू जाणारच आहे. म्हणजे चांगले दिवसही राहिले नव्हते, तसेच वाईट दिवसही राहणार नाहीत, ते देखील संपणारच आहेत. फक्त आपली परीक्षा असते ती एक धैर्याची आणि आपल्या सहनशीलतेची परीक्षा असते. त्यामुळे आपल्यामध्ये धैर्य आणि सहनशीलता आपण आपल्या अध्यात्माच्या सोबत आणायला हवं. म्हणजे भरपूर असे लोक आहेत ते आध्यात्मिक आहेत, देवावरती विश्वास आहे, परंतु धैर्य नाही, सहनशीलता नाही, तर मग त्या गोष्टीचा काहीच उपयोग होत नाही. आपण आपल्यामध्ये जेवढं सहनशीलपणा आपल्यामध्ये असेल, जेवढं आपण गोष्टीला धैर्याने खंबीरपणे सामोरे जाऊ, तेवढंच आपल्यासाठी चांगलं असते. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये, आता परिस्थिती खूप म्हणजे लोकांचं जर बघितलं तर आपण विचार करतो स्वतःमध्ये की खरंच जे दिलं आहे महाराजांनी ते किती सुंदर आणि छान दिलं आहे. आयुष्य खूप सुंदर आणि छानच आहे, परंतु जगाकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळी त्यांचे दुःख बघून आपल्याला असं मन विहळते की यांच्या बाबतीत असं का होते. परंतु जे देवाने दिलं आहे त्याचा स्वीकार करावा, आनंदाने स्वीकार करावा आणि आयुष्य पुढे चालावं. म्हणजे ह्या गोष्टी करण्यात काही उपयोग नाही. आपल्याला उरलेलं आयुष्य जे आहे ते प्रारब्ध भोग भोगण्यासाठी परत या पृथ्वीवरती यावं लागते. सध्याच पृथ्वीवरती एवढ्या गोष्टी चालू आहेत, इथून पुढे अजून जास्त बिकट परिस्थिती होईल. म्हणजे एक 400 वर्षानंतर किंवा 500 वर्षानंतर ह्या सगळ्या गोष्टी खूप बिकट होणार आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की कलियुगाला सुरुवात झाली आहे. कलियुग हे 4,32,00,000 वर्षाचं आहे, त्यापैकी फक्त 5 वर्ष सध्या संपलेले आहेत आणि पुढचे जे वर्ष आहेत ते बाकी आहेत. म्हणजे 4,27,000 वर्ष अजून बाकी आहेत. तर इथून पुढचं जे समजा आपण जन्म घेऊ, किंवा आपल्याला माहीत नाही आपली पूर्व किती जन्म झाली, इथून पुढे किती जन्म होणार आहेत, परंतु आपल्याला जर का मानवी देह प्राप्त झाला आहे तर आपण हाच विचार करावा की भगवंताने जे दिलं आहे ते माझ्यासाठी योग्य दिलं आहे. मग ती कसलीही परिस्थिती असो, आपण योग्य ती परिस्थिती समजून भगवंताचे आशीर्वाद मानूनच आपण ती जगायला हवी. अतिशय आनंदाने जगायला हवी, अतिशय आनंदाने प्रेमाने तिचा स्वीकार करून ती जगावी. आणि हसत खेळत जर का आपण महाराजांचं नामस्मरण करत जर का आपण आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते जर का आपण भोगले तर खरंच त्या गोष्टीचं ताणही येत नाही. म्हणजे परिस्थिती बिकट आजूबाजूला असते पण आपल्यावरती त्याचा काही इफेक्ट पडत नाही. म्हणजे महाराजच त्याचा इफेक्ट आपल्यावरती काही पडू देत नाही. ती जी परिस्थिती आहे ती आपल्याला अतिशय फुलासारखी भासते. म्हणजे एखादी मोठी काहीतरी घटना घडणार असते आणि फक्त आपल्याला काटा रुतल्या इतपतच त्याचा त्रास होतो. म्हणजे त्याची तीव्रता आपल्याला जाणवते की काटा जसा मोडतो त्याचा त्रास खूप काही असा नसतो, त्याचा वेदना काही असह्य नसतात, परंतु आपल्याला जाणवते की आपल्याला काटा मोडला आहे किंवा खडा टोचला आहे. तेवढंच महाराज आपल्या बाबतीत करतात. त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा, अतिशय धैर्याने सहनशीलतेला प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. आजकाल सगळ्या लोकांजवळ सगळं आहे परंतु धैर्य नाही, सहनशीलता नाही, शांतता नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की क्विकली सगळ्या गोष्टी पटापट आपल्या बाबतीत व्हायला हव्या. नेहमी करता लक्षात ठेवावे की जेवढं लेट होते तेवढं थेट होते. म्हणजे ज्या गोष्टीला जेवढं उशीर होतो तेवढी ती गोष्ट चिरकाल टिकणारी असते, ती शाश्वत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये घाई न करता अतिशय शांततेने आणि संयमाने घ्यायला हवं. महाराजांवरचा जो विश्वास आहे तो कधीही ढळू द्यायचा नाही. आपण अध्यात्म करत असताना, महाराजांची भक्ती करत असताना आपल्यामध्ये जर का आपण हे गुण जर का आणले, अंगीकारले, तर आपलं आयुष्य नक्कीच सुंदर, छान, सुसह्य होणार आहे. आयुष्य हे खरंच खूप सुंदर आहे. त्यामुळे आयुष्य जगत असताना ह्या 2 गोष्टी आपण फॉलो करायला हवे. म्हणजे नियम बनवून घ्यायला हवा की कुठल्याही गोष्टीमध्ये मला आता क्रोध करायचा नाही, किंवा मला चिडायचं नाही, किंवा मला पटकन रिॲक्शन द्यायची नाही, किंवा कुठल्याही गोष्टीचे डिसिजन घेताना मला पटापट डिसिजन घ्यायचे नाही. रागामध्ये असताना आपण ऐकतच असतो की रागामध्ये कधीही डिसिजन घेऊ नये, कारण ते डिसिजन चुकीचे असतात. त्यामुळे शांत राहून संयमानं मग ते कुठलीही गोष्ट असो, म्हणजे आता घर म्हटल्याच्या नंतर घरामध्ये वादविवाद होतात, नवरा बायकोचे भांडणं असो, किंवा आई वडिलांचं मुलांचं पटत नसेल, किंवा अन्यही गोष्टी असतील, बाहेरच्या जगामध्ये आपण जगत असताना व्यवहारातल्या काही गोष्टी असतील, तरीसुद्धा शांततेने धैर्याने घेतलेलं कधीही चांगलं असते. कारण की जी गोष्ट जेवढं शांततेनं आपण घेऊ तेवढंच त्याचं रिझल्ट जे आहे ते खूप चांगले मिळतात, त्याचं आउटपुट चांगले मिळते, त्याचं जे फळ आहे ते खरंच खूप सुंदर आणि छान असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.